तर नमस्कार भाऊ बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, बरं आहे का? तर बघा, आज सकाळ सकाळ ब्लाऊज शिवायला लागले बघा. तर बघा मी फिटिंग कशी करते बघा. पहिलं तुम्ही ब्लाऊजचे बरं का, माझी पद्धत कशी आहे बघा ब्लाऊजची. तर मी पहिल्यांदा आता कंप्लीट केलं आहे बरं का ब्लाऊज. मग आता माप टाकून घेतली. तर ही बोटनेक ब्लाऊज शिवला आहे बरं का मी, असा साधा नाही शिवला, बोटनेकचा शिवला आहे. आणि मग आता त्या ब्लाऊजची फिटिंग करायला लागले बघा. माझी पद्धत कशी आहे फिटिंग करायची, तुम्ही पण असंच करता का वेगळ्या पद्धतीनं करता ते पण सांगा कमेंटमध्ये. मी तर अशी पहिल्यांदा माप टाकून घेते आणि नंतर एक लाईन ड्रॉप करते आणि मग परत शिलाई मारून फिटिंग करते बघा. काय अशा पद्धतीनं बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा बरं का. आणि कमेंट पण करत जावा, छान छान करताच तुम्ही पण अजून पण सांगणं. तर बघा माझी फिटिंग कशी आहे, मस्त आहे का, कशी आहे सांगा मला कमेंट करून कमेंटमध्ये बरं का. तर लय दिवस झालं बघा. ही आहे ना निलेश भाऊने मला साडी घेतलेली, त्या साडीवरचा काही ब्लाऊज आहे बरं का. मग लय दिवस झाला, आता चांगलं वर्ष 2 वर्ष झाली साडी घरात तशीच होती. ब्लाऊज शिवण्या वाचून राहिलेलं खरं तर बरं का. आणि फायनली आज हो का ब्लाऊज पूर्ण केला शिवून मी, कारण मला घालायची होती. आणि छान आहे साडी पण बरं का. आणि शिवून घेतला बघा आज ब्लाऊज मस्तपैकी. वेळ काढला एकदाच, म्हणलं आता वर्षभराचं ब्लाऊज शिवून घ्यावं. तर चांगलं 2 वर्ष झालं ब्लाऊजच नव्हते बघा. आता 2-3 वर्षापूर्वीच्या साड्या आहेत त्या माझ्या, तीच मी घालते आणि त्याच्यावरचंच ब्लाऊज येतं. मग रोज वापरायला तर साड्या नाही त्या, म्हणून होतं घरात ब्लाऊज पीस. मग म्हणलं साड्या होत्या त्याचंच, मग म्हणलं चला हे ब्लाऊज पीस कट केलं आणि काही शिवल्यात असं मस्त ब्लाऊज पीस बघा. मी फिटिंग कशी केली, तुम्ही फिटिंगकडे लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे देऊ नका. तर झाले बघा आता फिटिंग करून मस्तपैकी पूर्ण कंप्लीट झाला ब्लाऊज. आणि बाहेरनं दरवाजातून तिकडून पांढरं पांढरं दिसते बघा, त्यामुळे एवढं क्लिअर दिसतं. सूर्यप्रकाशाकडे कॅमेराचं तोंड झालं का दिसत नाही एवढं क्लिअर. तर आता काही झालेला आहे आपला ब्लाऊज कंप्लीट शिवून. तर मला बोटनेकचं ब्लाऊज भरपूर आवडतात बघा, म्हणून मी बोटनेकच शिवत असते. मला ती गळा त्याचं पाठ उघड्या असते ते आवडत नाही, तर म्हणून ही बोटनेकचा तेवढीशी छान सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे. तुम्हाला आवडली का सांगा कमेंटमध्ये, आणि कशी वाटली डिझाईन ते पण सांगा बरं का भावा बहिणींनो. तर मस्त असा ब्लाऊज आपला एक कंप्लीट झालेला आहे. तर आता बघा हे दुसऱ्या साडीवरचा ही दुसरा ब्लाऊज शिवलेला आहे मी. आणि ह्याला पण बोटनेकच केलेला आहे. आणि ह्याला असं म्हणजे ती कसं पाण्याचा थेंबाचा ड्रॉप कसा असतो ना, तसं ह्याला डिझाईन करून घेतली बघा मी अशी मस्त. आणि असा ही पण ब्लाऊज शिवलेला आहे. ह्या पण ब्लाऊजची साडी छान आहे मग आपलं रोज वापरायसाठी. आणि ह्या स्टोनने ना लय वैताग दिला बघा ब्लाऊज शिवताना, लय ही जीव खाते त्या साड्या, कारण ह्यांची लेस पण काढता येत नाही आणि जॉईंटच आहे ते. आणि एकतर पुरत पण नाही, बाहीला जॉईंट देऊन देऊन कापड बघा शिवायला लागतं. तर सकाळपासून हो का 2 ब्लाऊज कंप्लीट केलं आणि अजून हो का ही 2 ब्लाऊज कटिंग करून ठेवल्यात. तर ही आता इथून पुढं ही 2 कंप्लीट करायचं, म्हणजे माझं दिवसाचं 4 कंप्लीट ब्लाऊज होत्यात. तर हे सगळं काम करून बघा मी 2 ब्लाऊज आत्तापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आणि आता राहिले 2 ब्लाऊज, तर हे 4-5 आजच, तर हे 2 आता कंप्लीट होत्यात आणि अस्तरचंच आहेत. अजून गरम तर लय होतं आहे बरं का भाऊ बहिणीनं, म्हणून सकाळ सकाळच 1-2 पूर्ण करून घेतलं. आणि आता बघा ही 2 राहिल्यात. आणि कृष्णा आला म्हणून तेवढ्यात बघा व्हिडिओ बनवला, नाही तर काय कुठलं व्हिडिओ तर बनवणं होतं आहे. तेव्हा काम करायला लागले का कामाच्या चारी पडते. मग कृष्णा काढत होता, वर काढ म्हणलं तुला दाखवते मी. तर का मग कृष्णानं व्हिडिओ चालू केलेला आहे. तर का तो मला घालून दाखवते, कारण ह्याची बाही जरा ना मी अशी लांबच ठेवले तरी हाय बरोबर मापात. जरा वर घेतला ना वरती ती छान दिसते असं. पण ह्या स्टोननी ना लई जीव खाल्ला, एकतर फिनिशिंग पण येत नाही काहीच नाही. लई असल्या स्टोनच्या साड्या जीव खाते, त्या सुया मोडते, त्या वाकड्या होते त्या. पण तेवढ्यातून पण कंप्लीट करून घेतला बघा ब्लाऊज. तर दोन्ही पण छान असं 2 साड्यांवर झालं, कारण लई दिवसापासून अपेक्षा होती साड्या ही कधी मी आता कधी नेसती. पण आता ब्लाऊज शिवला का काय वाटत नाही घालायला कसं पण.
तर डिझाईन पण कशी वाटली तुम्हाला मला सांगा बरं का कमेंटमध्ये, छान आहे का घाण आहे. आणि मला जास्त करून बोटनेकचंच ब्लाऊज आवडतात बघा. तर ह्याची जरा वर घेतली, अजून येते वर तरी 5-5.5 इंचपर्यंत लागतेच, आपलं लांब हात आहे तर मस्त असं कटोरीच ब्लाऊज शिवत असते बघा मी. आणि मागून बोटनेक करत असते. तर जांभळ्या पण बघू शकता तुम्ही यायला लागले. त्या जसं ऊन पडतंय तसं भाऊ बहिणीनं पत्रा तर वरनं एवढा गरम होतंय खुर्ची सध्या बसू वाटत नाही, खालनं एवढं गरम घाम येते मांडीला ती बघा. तर बसू वाटत नाही जास्त उशीर. मग जरा थोड्या वेळानं कूलर चालू करत असते. मग असं प्रकारे बघा काम चालू आहे. तर वरनं तर पत्रा लय गरम होते. आणि सकाळी पण लवकर उठलेली त्यामुळं पण जांभळ्या येते, त्यामुळे झोप वाटायला लागलाय. पण झोपून जमत नाही आता, लई काम भरपूर काम आहे ती बघा माझ्या मागं. तर आता ही 2 ब्लाऊज कंप्लीट केलं का अजून 2-4 साड्यांवरचं ब्लाऊज आहे तर बघा माझंच. तर जाऊ दे, आपलं तर होतं या. बाहेरचं मी कुणाचं जास्त घेत नाही, कारण की आता सांगेनच तुम्हाला पुढं मी व्हिडिओ पण मोठा होता या. तर बघा माझं तर मी कंप्लेंट केलं. आता हे 2-4 झालं, अजून असं 4-8 ब्लाऊज आहेत. एकदा शिवलं का 1-2 वर्ष आपल्याला आता बघायचीच गरज नाही मशीनकडं. तर घेते तेवढं कंप्लेंट करून आणि दाखवते तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा नक्की कमेंटमध्ये बरं का. आणि बघा बरोबर ब्लाऊज आल्या तर का बघा, बाहीत इकडून तिकडून सगळीकडं लावून बघायला लागतं, मग तरच भारी येतो बघा आपला ब्लाऊज. तर अशा प्रकारे झालेत आपलं ब्लाऊज शिवून. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा नक्की बरं का कमेंटमध्ये. कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला जाता सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू उद्या, बाय.